युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर आज आपण आलो होतो माळेगाव यात्रेनिमित्त पाहण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता की व्ह्यू पाठीमागं कसं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. पुढे पूर्ण माळेगावची यात्रा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता की सगळीकडे इथं किती पब्लिक आलेली आहे ते. तर चला तर मित्रांनो पाहूयात मग आज आपल्याला मालेगावमध्ये काय काय पाहायला भेटते नवीन नवीन. तर ब्लॉग कंटिन्यू पहा, सर्वांनी नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील. चला तर बघूयात मग. तर बघू शकतात मित्रांनो या बाजारपेठा कशा भरल्या आहेत. हे खेड्यामध्येच भेटतात फक्त, हे बघून घ्या. सिटीमध्ये कुठंच भेटणार नाही. त्याला काय गोदडी काहीतरी म्हणतात, मला पण फक्त नाव माहिती नाही. अच्छा, यांना आपण ब्लॉग मध्ये घेऊयात. आमचे सबस्क्रायबर्स लाईव्ह स्ट्रीमिंग करताना खूप जणांना प्रॉब्लेम येत होता जॉईन होण्यासाठी. अशा यांना पण घेऊ. चला ब्लॉग चालू ठेवू कंटिन्यू. तर अच्छा, मामाच्या दुकानाची ऍडव्हर्टाइज करू. क्या नाम है मामू? जतरा में है मालेगांव की जतरा बहुत बुरा फेल हो गई. कुछ भी व्यापार नहीं है. अगले साल हम नहीं आने वाले. बोलो. अच्छा, तर यांनी म्हणतात की जत्रा पूर्ण फेल झालेली आहे, काहीच व्यापार नाही. कदाचित नसेल यावर्षी जास्त रिस्पॉन्स नसेल. तर त्यांनी सांगितले की जास्त रिस्पॉन्स नाही म्हणून मालेगावची यात्रा फेल झाली म्हणजे त्यांची. तर लाईव्ह मध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येत होती, बऱ्याच जणांना लाईव्ह दिसत नव्हतं. त्याच्यामुळं ठरवलं की आपण एक ब्लॉग करायला पाहिजे. तर उद्याला अशा ब्लॉग येणार आहे, तर नक्की पहा सगळ्यांनी. तर बघू शकतात मालेगाव यात्रेला आपण लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचं ठरवलं होतं आणि लाईव्ह स्ट्रीमिंग केली पण इथे नेटवर्क इश्यू असल्यामुळे बऱ्याच जणांना जॉईन होण्यासाठी प्रॉब्लेम येत होता आणि क्लॅरिटी पण दिसत नव्हती व्हिडिओची. त्याच्यामुळे मग आपण ठरवलं की एक ब्लॉग काढायला पाहिजे. तर याच्यानंतर ब्लॉग पडेल. प्रतिक्रिया काय तुमच्या सांगा माझ्या. अहो, नंबर एक वाटते. आम्ही स्टॉपचे माणसं, पोलीस स्टॉपचे माणसं. नंबर एक वाटते. हे जत्रा आहे, लोक मोदका कुवा, तिकडे घोडे बाजार, अजून ते हे कृषी प्रदर्शन छान आहे. अशा प्रकारे चांगली चालली. नंबर एक नंबर जत्रा आहे. यावर्षी चांगला आहे. तरी आले चलेत पालखी 2 दिवस जत्रा वाढल्यामुळे पब्लिकही खुश आहे. चॅनल कोणता? दीपक रॉक्स म्हणून. हा युट्यूबचं. चला, तर त्यांनी काकांनी छान प्रतिक्रिया दिलेली आहे. तर बरेच जण लाईव्ह ब्लॉगिंग बघितल्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करतात की मला ब्लॉग मध्ये घ्या वगैरे वगैरे. तर सगळ्यांची मन राखण्यासाठी सगळ्यांनाच घ्यावं लागतं. तरी आपला ब्लॉग मोठा जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. होईल तेवढं लोकांना आपण याच्यात घेण्याचा प्रयत्न करू. तर त्यांनी आपल्या युट्यूबचं चॅनलचं नाव विचारलं आणि एक सबस्क्रायबर आपल्या युट्यूबचा वाढलेला आहे. तर माझा कंटेंट तुमच्या सर्वांना माहिती आहे की लहान प्राण्यांची, मोठ्या प्राण्यांची मदत करणे किंवा गरिबांची मदत करणे. तर तो माझा कंटेंट कंटिन्यू राहणार आहे. अच्छा, तर या दादाचा व्हिडिओ घेऊयात आपण. तर काय वाटतं दादा आजच्या या यात्रेबद्दल, काय वाटतं तुम्हाला? यावर्षी रिस्पॉन्स कसा आहे? यावर्षी जरा फेल आहे. का बरं? नाही, यावर्षी पब्लिकला थांबू देईन झाली ना. बरेच जण म्हणाले की यावर्षी रिस्पॉन्स नाही. प्रत्येक दुकानात नाही, दुकान यावर्षी चालत नाही गेला ना. दरवर्षी पेक्षा यावर्षी फेल आहे. काहीच नाही, सध्या यावर्षी काहीच नाही. माझा माल आणलेला तेवढा कसा ऑफिसला यावर्षी.
दरवर्षी राहते तसं नाही आहे यावरती. पब्लिकला हे नाही आहे. बघू शकतात की पब्लिकचा काही यावर्षी रिस्पॉन्स नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. धन्यवाद दादा. तर यांचं म्हणणं आहे की यावर्षी पब्लिकचा काही रिस्पॉन्स नाहीये, तर काय माहिती नाही. तर यांचा आवाज बघा. मामा वाजून दाखवा एकदा. ब्लॉग मध्ये घेऊयात आपण. हे आपले सबस्क्रायबर नवीन, बऱ्याच जणांना ब्लॉगची इच्छा असते की ब्लॉग मध्ये यायला पाहिजे. चला तर पुढचा घेऊन चला पुढे जाऊया. दीपक रॉक्स, दीपक रॉक्स, रॉक्स रॉक्स आहे का मोबाईल? सर्च करून देतो. तर बघू शकता ब्लॉग मध्ये भरपूर जण नवीन नवीन माणसं भेटायला आपल्याला. तर लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये पण असाच रिस्पॉन्स होता. आपण बऱ्याच जणांना लाईव्ह स्ट्रीमिंग दिसत नव्हती, तर त्याच्यामुळे ठरवलं की मग लाईव्ह स्ट्रीमिंग करून आपण ब्लॉग टाकायला पाहिजे उद्याला. अच्छा, हे कशाचं आहे? पाण्याचं? अच्छा, हे पाण्याची सर्व्हिस फ्री मध्ये. तर त्यांनी सांगितले की पाण्याचं घ्या. हे पाणी देण्याची सेवा करतात यांनी, तर यांचे मनापासून आभार. तर चला पुढे जाऊया. तर बरेच जण ब्लॉगचं चॅनल असल्यामुळे विचारतात की कुठे आपण प्रेसचे वगैरे आहेत त्या न्यूजचे चॅनलचे वगैरे. बऱ्याच जणांना वाटते की आपलं न्यूजचं चॅनल आहे, पण आपलं लाईव्ह ब्लॉगिंग आहे. तर ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आपल्या अजून, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वांचा छान रिस्पॉन्स आहे इथे. खाण्यासाठी हॉटेल वगैरे आहेत भरपूर. हे बघा इथं असं काहीच नाही जे इथे तुम्हाला भेटणार नाही. घरगुती प्रत्येक वस्तू भेटणार आहे तुम्हाला इथं. अशी कुठलीही वस्तू नाही जे तुम्हाला इथं भेटणार नाही. काही घुमण्यासाठी ज्यांना ज्यांना टॅटू काढण्याचा शौक असते त्यांच्यासाठी पण इथं भरपूर सुविधा आहेत. तुम्हाला पाहायला भेटतील जागोजागी टॅटू वगैरे. आहे का आपल्याला जय श्रीरामचे रांगोळ्या वगैरे आहेत. वस्तू लहान लेकरांसाठी वस्तू वगैरे. तर इकडे लहान लेकरांना खेळण्यासाठी आहे. तर बघू शकता तिथं दवाखाना पण आहे. जर कोणाला काही झालं समजा तर दवाखान्यात येण्यासाठी पण आहे समजा. हे नवीन काहीतरी युनिक लेकरांसाठी. बघा, तुम्ही कधी पाहिले नसतील अशा वनस्पतीचे तुम्हाला कोणाला नाव माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा बरं. कुठल्या कुठल्या वनस्पती कोणी कधी पाहिल्यात का आतापर्यंत? हे गोंधन मशीन आहे, ज्यांना गोंधन घ्यायचं त्यांच्यासाठी. कात्री वगैरे असं काहीच नाही की तुम्हाला भेटणार नाही इथे. प्रत्येक वस्तू आहे, प्रत्येक वस्तू मार्केटमध्ये. ज्यांनी ज्यांनी अजून पण मालेगावच्या यात्रेला आले नाहीत त्यांनी लवकरात लवकर या. तुम्हाला हव्या त्या वस्तू मस्त स्वस्त रेट मध्ये भेटून जातील. प्रत्येक वस्तू लहान लेकरांसाठी वगैरे. तर बघू शकतात भरपूर असा रिस्पॉन्स आहे. तर आपण इकडे जाऊयात. इकडे बघू शकतात आकाश पाळणे. किती मोठे मोठे असे आकाश पाळणे आहेत. तर हे लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी वगैरे. तर बघू शकता तिथं फुल रश आहे, पब्लिक आहे.
व्हिडिओमध्ये बघू शकतात आपले उत्साही तरुण त्यांना मस्त मजा वाटते उद्याला. तर इकडे श्वान आणलेले आहेत विक्रीसाठी. तर बघू शकतात श्वान, घोडे आहेत वेगवेगळ्या जातीचे. खूप मोठमोठे असे घोडे आहेत तिकडे. एवढी सुंदर सुंदर सजावट केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे घोडे विक्रीला आणलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे घोडे आणलेले आहेत विक्रीसाठी. ते बघ काय किती छोटा घोडा आहे. किती छोटा घोडा आहे. घोड्याचे पिल्लू आकर्षित असं विक्रीसाठी आणलेलं आहे त्यांनी. क्या नाम है इसका? ये इसका नाम लक्ष्मी है. याची प्राइस 40,000 रुपये खरेदी आहे. विकल्या गेलं का नाही? अजून विकल्या गेलं का नाही घेतलंय फक्त. घेतले का? 40,000. म्हणजे 40,000 याची प्राइस. बघू शकतात 40,000ला एवढाच घोडा. तर या घोड्याची किंमत किती असेल बघू शकता तुम्ही. यांचा घोडा बघू शकता छोटूसाच छोटा घोडा होता, पिल्लू होतं ते, तरी पण 40,000 त्याची प्राइस सांगितली त्यांनी त्या घोड्याची. तर 10 लाख ते 15 लाखापर्यंत एका घोड्याची प्राइस येते. तर एवढ्या महागडे घोडे आलेले होते विकण्यासाठी. घोड्यांचा डान्स बघा. मामा घोड्याला नाचवायला येतो. पारंपरिक पद्धती बघू शकता. घोडा नाचायला बँडच्या तलावर. चला तर पुढे बघूयात. हे आपले नवीन सबस्क्रायबर जे ब्लॉग बघून थांबले होते. कसं वाटलं सांग मालेगाव बद्दल तुझे 2 शब्द. माळेगाव बद्दल एकदम नंबर 1. मोठा आहे. दक्षिण भारतातलं मोठं आहे. गाडी अंगावर आहे. तुम्ही कुठून आला? हे नवीन आपले सबस्क्रायबर आहेत. तर ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडला त्यांनी नक्की लाईक करा. अच्छा एकदम मन इकडे बघ. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ब्लॉग आवडला असेल तर सर्वांनी ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लाईव्ह स्ट्रीमिंग केली होती, त्याच्यामध्ये इथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की दादा लाईव्ह मध्ये काही दिसत नाही. त्याच्यामुळं मग ठरवलं की एक ब्लॉग करायला पाहिजे मालेगाव यात्रेवर. त्याच्यामुळं हा ब्लॉग आपल्याला उद्या पाहायला मिळेल चॅनलवर. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर
तर असंच तुमचं भरभरून प्रेम असू द्या. माझा कंटेंट तर माहिती आहे तुम्हाला, गरिबांची मदत करणे आणि प्राण्यांची मदत करणे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम असू द्या. तोपर्यंत भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये. जय शिवराय.